नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आपण तिकडच्या विसर्जन मिरवणुका ज्या अजूनही सुरू आहेत त्या पाहतोय. मुंबईमध्ये तर लालबागच्या राजाचं विधिवत विसर्जन झालं. पुण्यामध्ये मात्र अजूनही विसर्जन मिरवणुका सुरू आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक तर सकाळी 6 वाजता सुरू झाली. पुण्यामध्ये दुसऱ्या दिवशी सुद्धा गणपती विसर्जन मिरवणुका सुरू आहेत. थेट जाऊयात. विशाल परदेशी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विशाल, आता कुठे सकाळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी निघालाय. कालच्या प्रमाणे आजही तितकाच उत्साह गणेश भक्तांचा आणि पुणेकरांचा दिसतोय. काय वातावरण तिकडचं? श्वेता, गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या असंच म्हणत पुणेकर काल सकाळी 10 वाजल्यापासून साधारण आता या क्षणापर्यंत आल्काटॉप चौकात पुण्यातले वेगवेगळे गणपती बघण्यासाठी खूप जमलेले आहेत. आताच थोड्यापूर्वी अखिल मंडई गणपती जो आहे तो पुढे गेलेला आहे. अखिल मंडई गणपतीचे कार्याध्यक्ष आपल्याकडून त्यांना आपण विचारूयात की साधारण त्यांना आल्काटॉप चौकापर्यंत पोहोचण्याकरता किती वेळ लागला. आपण त्यांच्याशी बोलूयात. मला सांगा, किती वेळ लागला तुम्हाला? साधारण 16 ते 18 तास आम्ही मिरवणुकीमध्ये आहोत. पोलिसांनी जर रस्ता करून लवकर दिला असता तर ही शारदा गजाननाची जी मूर्ती आहे हिच्या दर्शनासाठी उपस्थित असणाऱ्या हजारो लाखो भाविकांना याचा लाभ लवकर घेता आला असता. कारण हजारो लाखो पुणेकर याच्याकरता वाट पाहत असतात. कारण ही परंपरा 130 वर्षाची परंपरा पुणेकर आणि महाराष्ट्रातले नागरिक, देशातले नागरिक जपत आलेले आहेत. यापूर्वी इतका कधी वेळ लागला नाही, येता पहिल्यांदा? माझ्या 35 वर्षाच्या कालावधीमध्ये हा पहिल्यांदाच एवढा मोठा उशीर झालेला आहे. एवढा उशीर झाला नाही तर किती वाजेपर्यंत अखिल मंडई असते? कारण सकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान आमचं विसर्जन होत असतं. आपण पाहिला यंदाचा उत्साह, अर्थात एवढा उत्साह असल्यामुळे, गर्दी असल्यामुळे गणपती मंडळाचे नंबर लागायला किंवा त्यांचा क्रम लागायला वेळ पण लागला. म्हणून तर दगडूशेठ हलवाई गणपती जो रात्री 12 वाजता श्वेता बाहेर पडणं आवश्यक असतं किंवा तो पडतो, पण तो आत्ता या क्षणाला जर आपण पाहिलं तर एक एक करून दगडूशेठ हलवाई गणपतीच्या पुढचे जे रथ आहेत ते पुढे येताना आपल्याला दिसतात. आता थोड्याच वेळात दगडूशेठ हलवाई गणपती जो इथे पोहोचू शकतो, पण साधारण अर्धा ते पाऊण तास श्वेता यायला लागेल. पण त्यापूर्वी या पुणेकरांची इथली गर्दी आपण बघतोय, जोरदार गर्दी आहे. या गर्दीत आपण जर पाहिलं पुणेकरांचा एकच जयघोष दिसतोय, गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या. याच आतुरतेने आम्ही तुमची वाट बघतोय आणि याच आतुरतेने हा उत्सव जो आहे तो पुढल्या वर्षी आम्ही साजरा करू असा एक भाव जो आहे तो पुणेकरांच्या चेहऱ्यातनं, त्यांच्या मनात व्यक्त होताना दिसतो. गेल्या 2 वर्ष श्वेता जर आपण बघितलं, निर्बंधामध्ये हा सगळा उत्सव लोकांना साजरा करावा लागला होता. प्रतिकात्मक पद्धतीने हा उत्सव साजरा झाला. पण यंदा हा निर्बंधमुक्त उत्सव असल्या कारणाने श्वेता, पुणेकर काही झालं तरी गेल्या 2 वर्षाची कसर आम्ही काढू, कसला हा उत्सव आणि कसला हा सगळा माहोल आम्ही रंगवून टाकू, अशाच भावनेतनं हे सगळे गर्दी करताना दिसतात. बघा, दगडूशेठ हलवाई गणपतीच्या पुढचे एक एक करत ढोलताशा पद्धतीचे पुढे सरकताना दिसतात. श्वेता, असं दगडूशेठला यायला अजून साधारण तासभर तरी लागू शकतो. पण तत्पूर्वी दगडूशेठच्या पुढचे जे काही वेगवेगळे 4-5 ढोलताशा पद्धत आहेत ते एक एक करून पुढे येताना दिसत आहेत. बरं विशाल, दगडूशेठ व्यतिरिक्त आणखी कोणकोणते गणपती आहेत की जे रात्रीच्या सुमारास विसर्जनासाठी निघतात मात्र ते निघू शकले नव्हते, ज्यांची मिरवणूक अजून सकाळपर्यंत सुरू आहे, असे आणखी इतर गणपती आहेत का? श्वेता, तसे सगळ्यांच्या चर्चेतले गणपती म्हणजे भाऊरंगारी असेल. भाऊरंगारी साधारण 1.5 तासापूर्वी इथून नकली पुलावरून गेला असेल. खरं तर पहाटे 3-3:30 वाजता इथून जाणं अपेक्षित असतं. तो यंदा त्याला यायलाच इथं चौकामध्ये आपण जर पाहिलं तर 9-9:30 झालेले होते. भाऊरंगारीनंतर आपण पाहिलं अखिल मंडई गणपती, जसं आता आपल्याला कार्याध्यक्ष होते त्यांनी आपल्याला सांगितलं की त्याचं विसर्जन साधारण सकाळी 4-4:30 पर्यंत होऊन जातं आणि 5 वाजता इथं दगडूशेठ गणपती जो आहे त्याच्या पाठोपाठ येतो. असे सगळे म्हणूयात की 5 मानाच्या गणपतीनंतर सगळ्यांना प्रतीक्षा असलेले गणपती असतात, ज्याची आवर्जून पुणेकर वाट बघतो. श्वेता, जोपर्यंत अलका टॉकीज चौकामध्ये भाऊरंगारी असेल, त्याच्यानंतर अखिल मंडई असेल, दगडूशेठ हलवाई गणपती असेल, हे येत नाहीत तोपर्यंत पुणेकर इथून हलत नाहीत. आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा हे सगळे एक एक देखावे जे आहेत अलका टॉकीज चौकामध्ये, म्हणजे अफजल खानाच्या वधाचा हा जो देखावा आहे, अगदी जिवंत देखावा, तो इथे एका चिमुकल्याने इथे साकार केलेला आहे. दगडूशेठ हलवाई गणपतीचे हे सगळे कार्यकर्ते, त्यांचा उत्साह असतो. एक सामाजिक संदेश किंवा इतिहासातल्या ज्या काही घटना आहेत त्या सादर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि ते सादरीकरण, त्या सादरीकरणातली ऊर्जा श्वेता 19 तास मिरवणूक
त्याच्यामध्ये नाचणं, ढोल ताशा वाजवणं आणि त्यानंतर इथपर्यंत येऊन पोहोचणं, ही ऊर्जा त्यांनी कायम ठेवलेली आहे. हेच पुणे, ज्या पुण्याच्या बाबतीत पुणे तिथे काय उणे असं म्हणलं जातं, म्हणून ही ऊर्जा देखील कुठेही उणे नाही. हे पुन्हा एकदा पुणेकरांनी यंदाच्या गणेश उत्सवाच्या माध्यमातून, ज्याला निर्बंधमुक्त गणेश उत्सव म्हणतोय, त्यातनं दाखवून दिले. श्वेता. बरं विशाल, ही सगळी दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवणार आहोतच. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक सध्या पुण्यामध्ये सुरू आहे लक्ष्मी रस्त्यावरती, आणि आता साधारण दीड तासात अलका चौकापर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. आणि ढोल ताशाच्या गजरात पुन्हा एकदा उशीर का होईना मात्र श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक ही तितक्याच दिमाखात निघालेली आहे. संपूर्ण राज्यभरात गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात विसर्जन केलं जातंय. पुण्यामध्ये तर 5ही मानाच्या गणपतींचं विसर्जन कालच झालं. कोरोनाच्या 2 वर्षांनंतर यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडलाय. पुण्यात सुद्धा गणेशोत्सवात मोठा जल्लोष पाहायला मिळाला. पुण्याचा मानाचा पहिला कसबा गणपती, दुसरा तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या 5ही मानाच्या गणपतींचं मोठ्या उत्साहात विसर्जन झालं. भाजपचे माजी नगरसेवक दीपक पोटे यांचं नवनाथ गणेश मित्र मंडळाचे कार्यकर्ते कुमठेकर रोडवरती तब्बल 2 तास एकाच ठिकाणी नाचत होते. आणि या मंडळामुळे झालेल्या खोळंब्यामुळे पुणे सीपी अमिताभ गुप्ता हे स्वतः रस्त्यावरती उतरले आणि त्यांनी या मंडळाला अलका चौकापर्यंत पुढे आणलं. पण अलका चौकात येताच या मंडळाचे कार्यकर्ते आणखी एक गाणं वाजवण्याचा आग्रह करू लागतात. पोलीस आयुक्तांचा पारा चढला आणि त्यांनी पालिकेच्या स्वागत मंडपात रौद्र रूप धारण केलं. त्यांचा हा रुद्रावतार पाहून सगळेच कार्यकर्ते गपगार पडले आणि विसर्जन मिरवणुकीत लागलीच पुढे निघून गेले. तर ज्यावेळेला एखादं मंडळ आणखी गाणं वाजवण्याचा आग्रह धरतं आणि पुढे सरकत नसतं, तासभर एकाच जागी या मंडळाचे कार्यकर्ते नाचत होते. मात्र स्वतः अमिताभ गुप्ता हे रस्त्यावरती उतरले आणि त्यांनी आपला रुद्रावतार दाखवला आणि मग लगेचच हे कार्यकर्ते पुढे सरकू लागले. स्वतः पोलीस कमिशनर यांना रस्त्यावरती उतरावं लागलं आणि या मंडळाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी तंबी दिल्यानंतर किंवा स्वतःचा रुद्रावतार दाखवल्यानंतर मग कुठे हे तासभर जागीच नाचणारे कार्यकर्ते पुढे सरकले. मात्र या मंडळाच्या नाचण्यामुळे इतर बाकीच्या मंडळांचा खोळंबा झाला होता. संपूर्ण मिरवणुकीचाच किंबहुना खोळंबा झाला होता आणि म्हणूनच कमिशनर संतापले. पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आवाहन करत आपल्या लाडक्या बाप्पाला लाखो भक्तांनी गिरगावच्या चौपाटीवरती भक्तिमय वातावरणात निरोप दिला. गेल्या 10 दिवसांपासून मनोभावे सेवा केल्यानंतर शुक्रवारी नाचत गाजत बाप्पाच्या मिरवणुकांना सुरुवात झाली होती. तब्बल 23 तास ही मिरवणूक पार पडल्यानंतर आज सकाळी 9:15 वाजता गिरगाव चौपाटी येथे आरती करून लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं. लालबागच्या राजाची गणेश भक्तांकडून गिरगाव चौपाटीवरती आधी आरती करण्यात आली आणि त्यानंतर कोळी बांधवांनी तराफा पाण्यामध्ये खेचून नेला. बाप्पाला आलो. विसर्जन मिरवणुकीमध्ये चोरट्यांचा मात्र तुफान धुमाकूळ पाहायला मिळाला. मिरवणुकीमध्ये गर्दीचा फायदा घेत चोरट्यांच्या टोळीनं अनेक जणांच्या मौल्यवान साहित्यावरती हात साफ केला. शुक्रवारी तर मिरवणुकीमध्ये जवळपास 50 मोबाईल फोन, सोनसाखळे आणि मंगळसूत्र देखील चोरीला गेली. त्यामुळे गणेश भक्तांना मोठा धक्का बसलाय आणि या चोरीची तक्रार देण्यासाठी काळाचौकी पोलीस ठाण्यामध्ये गणेश भक्तांची अक्षरशः रांग लागली होती. या गर्दीचा फायदा घेत अनेक चोरटे हात साफ करत असतात आणि तसाच काहीसा प्रकार कालपासून घडलाय. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये अनेकांचे मौल्यवान दागिने सुद्धा चोरीला गेलेले आहेत. काही जणांचे मोबाईल फोन्स चोरीला गेलेत आणि ह्या चोरट्यांचा सुळसुळाट या विसर्जन मिरवणुकांमध्ये होता आणि त्यामुळेच जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये आपल्या हरवलेल्या वस्तूंची तक्रार देण्यासाठी म्हणून गणेश भक्तांची मोठी गर्दी होती. अक्षरशः रांग लागलेली होती कारण मौल्यवान वस्तू या गणेश भक्तांच्या चोरीला गेल्यात. मोठ्या प्रमाणात सोनसाखळ्या असतील, अगदी महिलांची मंगळसूत्र सुद्धा चोरीला गेली. 50 मोबाईलसह सोन्याचे दागिने लोकांचे चोरीला गेलेत. या सगळ्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी हात साफ केलाय. काल लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये इतकी प्रचंड तुफान गर्दी आणि सगळेच जण या ढोल ताशांच्या गजरामध्ये धुंद झालेले आणि अशामध्ये
आपलं मौल्यवान सामान किंवा साहित्य चोरीला गेल्याचं कळताच अनेकांनी पोलीस स्टेशनकडे धाव घेतली होती. आमच्या प्रतिनिधी रुचा कानोलकर आपल्यासोबत आहेत. रुचा, काल बरेच जणांचं बरंच काही गोष्टी चोरीला गेल्या आणि त्यानंतर किती अशा काही तक्रारी आलेल्या आहेत, कुणाकुणाचं काय काय चोरीला गेलं असेल त्याच्या? खरं तर काल मुंबईतले सगळे मुख्य रस्ते हे तुडुंब गर्दीने भरलेले होते. बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांचे मोबाईल किंवा इतरही सामान असेल ते सगळं चोरीला गेलंय. आणि काळा चौकीचं जर सांगायचं झालं तर तिथे जवळपास 50 मोबाईल फोन चोरीला गेल्याची तक्रार केली गेलेली आहे. आणि त्याचसोबत सोनसाखळी असेल किंवा मंगळसूत्र असेल अशा गोष्टी सुद्धा, हे दागिने सुद्धा चोरी झालेले आहेत. आणि कालपासूनच आता सुद्धा काळचौकी पोलीस स्थानकात लोकांची त्यासाठी गर्दी आहे. ते आढावा घेत आहेत आपलं हरवलेलं सामान सापडतंय का याचं. आणि मोठ्या प्रमाणात एकाच वेळी सगळ्या तक्रारी आल्यामुळे पोलिसांची सुद्धा थोडीफार तारांबळ उडते. आणि आज सुद्धा या सर्वाचा तपास घेतला जातोय. बरं रुचा, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. 50 जणांचे मोबाईल फोन चोरीला गेलेत, अर्थात यापेक्षा जास्त सुद्धा आकडा असू शकतो. मात्र तशा तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या आहेत आणि ज्यांचं जे काही साहित्य चोरीला गेलं कालच्या या तुफान गर्दीमध्ये, त्यांनी लगेचच पोलीस स्टेशन गाठलं आणि तिथे गर्दी केली होती. अक्षरशः रांग लागलेली होती ही लोकांची पोलीस स्टेशनमध्ये जवळच्या, की आपल्या चोरीला गेलेल्या वस्तूंसंदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी. जळगावामध्ये गिरीश महाजन यांनी गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये ठेका धरला होता. जळगावातल्या एका गणेश मंडळानं विसर्जन मिरवणुकीसाठी खास उज्जैनमधून झांज पथक आणलं होतं आणि गिरीश महाजन यांनी या पथकामध्ये सहभागी होऊन झांज वाजवल्या. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी सहकुटुंब आपल्या गणपती बाप्पाचं अमरावती इथल्या छत्री तलावामध्ये विसर्जन केलं. त्यावेळी नवनीत राणा यांनी आपल्या लाडक्या गणपतीची मूर्ती डोक्यावरती घेत विसर्जन केलं. राणा दाम्पत्य गणपती विसर्जन करताना भावूक झालं होतं. विदर्भ आणि महाराष्ट्र राज्यातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांचं संकट दूर करून सर्वांच्या घरी सुख समृद्धी नांदू दे, अशी गणपती बाप्पाच्या चरणी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी प्रार्थना केली. दोन वर्षाची जे कसर होती, या पूर्ण 11 दिवसामध्ये आपण आरती करून, आराधना करून, बाप्पाचे साकडे घालून, की सगळ्यांच्या जीवनामध्ये खूप सारा सुख आणि चांगले दिवस येऊ दे बाप्पा. आमच्या शेतकऱ्यांचे चांगले दिवस आले पाहिजे, आमचे बेरोजगार मुलांना रोजगार भेटलं पाहिजे. महाराष्ट्र जे 2.5 वर्षामध्ये खूप मागे गेला, ते आपण सगळ्यांच्या प्रयत्नांनी तो परत समोर आला पाहिजे. आणि पूर्ण देशामध्ये एक महाराष्ट्र, एक तर राष्ट्र आणि एक महाराष्ट्र आहे, त्याचं खूप चांगलं झालं पाहिजे. बाप्पाच्यांनी आपण आराधना केली आहे आणि प्रार्थना सुद्धा केली यावेळी. वाशिममध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होत खासदार भावना गवळींनी ढोल वाजवत ठेका धरला होता. वाशिममधील शिवशंकर मंडळाच्या बाप्पाची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती आणि यावेळी खासदार भावना गवळी या देखील मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या. कोल्हापूरकरांनी सुद्धा मोठ्या उत्साहात आणि आनंदात बाप्पाला निरोप दिला. मात्र यावेळी विसर्जन मिरवणुकीला प्रचंड गर्दी झाली आणि या अनियंत्रित गर्दीमुळे अनेकांना भोवळ आल्याची माहिती मिळाली आहे. या मिरवणुकीत अनेक जण नाचताना, धोकादायक स्टंटबाजी करताना सुद्धा दिसले. त्यामुळे गणेश विसर्जनाच्या वेळी हुल्लडबाजीच कोल्हापुरात जास्त दिसली.
तर कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये एका आजीबाईंचा डान्स मात्र चांगलाच लक्षवेधी ठरला. डीजेवर टिप टिप बरसा पाणी हे गाणं लावण्यात आलं होतं आणि या गाण्यावरती नऊवारीतल्या आजींना सुद्धा थिरकल्याशिवाय राहवलं नाही. आजींसोबत असलेल्या त्यांच्या नातींच्या वयाच्या तरुणींसोबत आजी सुद्धा या गाण्यावरती थिरकल्या. यानंतर आपण थेट पुण्यामध्ये जाऊयात. पुण्यातल्या अलका चौकामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक पोहोचते आणि त्याची ही थेट दृश्य पाहूयात. स्वानंदेश रथ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी खास तयार करण्यात आले. अक्षरशः अर्थात लक्ष दिव्यांच्या प्रकाशानं उजळून निघणारा हा रथ खरं तर रात्रीच्या वेळी बघण्यासाठी जास्त आनंद वाटला असता. मात्र काही कारणांमुळे ही विसर्जन मिरवणूक सकाळी 6 वाजता निघाली आणि म्हणूनच आत्ताही तितक्याच मोठ्या प्रमाणात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी सुद्धा तितकेच पुणेकर आणि इतर गणेश भक्त जमलेले आहेत. ही तुफान गर्दी पुन्हा एकदा अलका चौकातली. काल सकाळी मानाच्या 5 गणपतींची विसर्जन मिरवणूक निघालेली होती आणि काल सकाळी मिरवणुकींना झालेली सुरुवात आणि रात्री खरं तर डीजे वाजवण्यावरती बंदी होती. तोपर्यंत ही गणेश मंडळं जागच्या जागी थांबलेली होती आणि त्यामुळे पूर्णपणे लक्ष्मी रस्ता हा जाम होता. आणि त्यानंतर आत्ता कुठे हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा स्वानंदेश रथ निघालेला आहे. आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी जो आपल्या सोबत आहेत अलका चौकातूनच. अलका चौकात आत्ता येतोय दगडूशेठ. विशाल, ज्या क्षणाची पुणेकरांना प्रतीक्षा असते तो क्षण खरं तर पहाटे येणं अपेक्षित होतं, पण हेही नसते थोडके की दगडूशेठ हलवाई गणपतीला बघितल्याशिवाय पुणेकर कधी घरी जात नाही. तो क्षण त्यांच्यासाठी येऊन ठेवलेला आहे. 2 वर्षांनंतरचा हा निर्बंधमुक्त उत्सव आणि त्यातला हा बाप्पा गणपती बाप्पाचं जयघोष करत त्याचं स्वागत जे दगडूशेठ हलवाई गणपतीचं ते अलका टॉकीज चौकात केलं जातं. इथून वेगाने खरं तर त्यावेळेस दगडूशेठ इथे पोहोचतात दगडूशेठ गणपती, त्यावेळेस तिथून ते लकडी पूल पार करून पुढे विसर्जनाच्या दिशेने जातात. आणि आता आपण जर बघितलं छानपैकी स्वानंदेश हा रथ जो आहे तो सजवण्यात आलेला आहे. त्याच्यासमोर डीजेच्या तालावरती सगळे थिरकताना दिसतात. अशी खिल्लारी अशी बैलजोडी आणि त्या बैलजोडीवरती दगडूशेठ गणपतीची ही प्रसन्न अशी मूर्ती खरं तर विद्येची जी होता, ज्याला मागेल त्याला धन देणारी, ज्याला मागेल त्याला विद्या देणारी, सगळ्यांची लाड करणारी, सगळ्यांचा अधिष्ठाता असा हा बाप्पा जो आहे तो आता अलका टॉकीज चौकात दगडूशेठ हलवाई गणपतीच्या रूपात इथे अवतरताना दिसतोय. आतापर्यंत वेगवेगळ्या महत्वाची मंडळी जी ती पुढे गेली, याच्यामध्ये राहुल अंधारी असेल, त्याच्यानंतर अखिल मंडई असेल आणि सगळ्यांना प्रतीक्षा होती ती दगडूशेठ हलवाई गणपतीची श्वेता. आणि त्यामुळे आता जर आपण पाहिलं सगळ्यांच्या हातात मोबाईल दिसतात. हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये कसा टिपता येईल, तर हा क्षण गेल्या 2 वर्षात पुणेकरांना काही टिपता आलेला नव्हता. जे काही उडे राहिलेलं होतं त्याची कसूर पुणेकर काढताना दिसतात. त्यामुळे बाप्पा इथे आल्यानंतर जय गणेश गणपती बाप्पा मोरया, बाप्पा बाप्पा मोरया असं म्हणत दगडूशेठ हलवाई गणपतीचं स्वागत जे ते केलं जात आहे. खरं तर रात्री 12 वाजता दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक जी ती निघणं अपेक्षित होतं, पण एकूणच गणपती मंडळांची असणारी क्रमवारी आणि आता आरती सुरू झालेली स्वतः जर आपण पाहिलं तर गणपती बाप्पाचा जयघोष केला जातो. अलका टॉकीज चौकात आल्यानंतर बाप्पांची आरती जी थोड्याच वेळ तिथे केली जाते. ढोल ताशा पथकाचं वादन जे ते केलं जातं आणि हा क्षण बघण्यासाठी म्हणून पुणेकरांनी जोरदार अशी गर्दी केली. काल 6 श्वेता पुणेकर इथे आलेले. भले रात्री आपापल्या घरी ते आराम करण्यासाठी गेले असतील, पण पुन्हा पहाटे सकाळी 5 पासून आपल्या घरातल्या सगळ्या लहानग्यांसकट त्या लहानग्यांना खांद्यावरती घेत, कड्यावरती घेत सगळे पुणेकर जे तिथे आलेले आहेत. कारण आज तो क्षण असतो जो वर्षात खरं तर एकदा बघायला मिळतो, ज्या क्षणी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी अगदी लवकरात लवकर या असं आतुरतेने मनाचा भाव व्यक्त करत, घोषणा करत, गर्जना करत हे पुणेकर या अलका टॉकीज चौकात थांबलेले असतात. ज्यावेळेस दगडूशेठ हलवाई गणपती इथे येतो त्यावेळेस आपण जर पाहिलं तर डावीकडे आणि उजवीकडे जे 2 रस्ते लक्ष्मी रोडच्या बाजूने येतात त्याची सगळी वेगवेगळी मंडळांची ती थांबवली जातात. कारण त्यातल्या त्यात हा गणपती बाप्पा जो म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपती जो तो जर पुढे गेला तर मग नंतरच्या मंडळांचा पुढे वेगाने येण्याचा मार्ग जो आहे तो सुकर होतो आणि गर्दी देखील कमी होते. म्हणून आता केली जाते. स्वानंद देश अशा रथात आरूढ झालेला हा बाप्पा हळूहळू पुढे सरकतो आणि या इथे आल्यानंतर म्हणजे ही सगळी लोकमतच्या माध्यमातून याची दाखवतो
जयघोष केला जातो तेवढीच प्रत्येकाच्या मनात दिसणार आहे की गेली 9 दिवस बाप्पा तुम्ही आमच्या गाडीने पाहिला आणि आता आजच्या दिवशी तुम्ही त्यामुळे बरोबर विशाल, आणि तुम्ही देखील स्वतः तिथे उपस्थित राहून प्रत्यक्ष हा सगळा सोहळा अनुभवताय. अलका चौकामध्ये ज्या वेळेला एखादा गणपती येतो अतिशय भारलेलं सगळं वातावरण असतं, कारण या चौकामध्ये पूर्णतः चारही बाजूला फक्त आणि फक्त गणेश भक्तांची गर्दी असते, ढोल ताशांचा गजर असतो आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष असतो. आणि अशा सगळ्या वातावरणात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा हा स्वानंदेश रथ दिमाखात डौलानं हा अलका चौकामध्ये दाखल होतोय. त्यानंतर पुढे विसर्जन आणि मग त्या मागून सुद्धा अनेक इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं असतात ज्यांचे गणपती सुद्धा विसर्जनासाठी अलका चौकापर्यंत पोहोचत असतात. अर्थात पुण्यातली तर ही मिरवणूक यंदा खूपच लांबलेली आहे. खरं तर पहाटेपर्यंत अलका चौकामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती पोहोचत असतो, विसर्जन होत असतो. मात्र आत्ता सकाळचे 10:30 वाजता आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 वाजता म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी हा गणपती इथे पोहोचतोय आणि ही विसर्जन मिरवणूक बरीच लांबलेली आहे. अर्थात त्याची कारणं फार वेगवेगळी आहेत. ज्या वेळेमध्ये 200-250 मंडळं अलका चौकात येऊन दाखल व्हायला हवी होती तोपर्यंत अगदी 60-65च मंडळं तिथे विसर्जनासाठी पोहोचलेली होती आणि म्हणूनच हा खूप उशीर पुढे पुढे होत गेला. आणि त्यामुळे लक्ष्मी रस्ता हा पूर्णपणे भरलेला असल्यामुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती रात्रभर मंदिरामध्येच ठेवण्यात आलेला होता आणि सकाळी 6 वाजता गणपती बाप्पा या स्वानंदेश रथामध्ये विराजमान झाले आणि विसर्जनासाठी मार्गस्थ झाले. आत्ता पुण्यातल्या अलका चौकामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पोहोचलेला आहे. विसर्जनासाठी आणखी इतर गणपती सुद्धा विसर्जनाच्या प्रतीक्षेमध्ये. 24 तासांपेक्षाही जास्त पुण्यातली ही विसर्जन मिरवणूक यंदा लांबली आहे. तासनतास ही मिरवणूक चालू असून सुद्धा पुणेकरांचा जोश मात्र काही कमी झालेला दिसत नाही. तितक्याच मोठ्या संख्येनं हे पुणेकर अगदी काल सकाळपासून जी जागा अगदी मोक्याची जागा पकडण्यासाठी किंवा मग आपल्याला एक छानशी जागा मिळवून तिथून ही सगळी मिरवणूक उत्तमरित्या पाहण्यासाठी जे गणेश भक्त थांबलेले होते ते अगदी रात्रभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा याच अलका चौकामध्ये जमा झालेले आहेत. कारण दगडूशेठ हलवाई गणपतीची ही विसर्जन मिरवणूक कुणी चुकवत नाही. सहसा रात्र असू दे नाही तर दिवस असू दे केव्हाही ही मिरवणूक पाहण्यासाठी हे गणेश भक्त येतच असतात. पुण्यातल्या अलका चौकामध्ये सध्या गणपती येतोय. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ही विसर्जन मिरवणूक आपण अशीच लाईव्ह थेट पाहत राहणार आहोत मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. संबोधित केलं. 5 महिन्यांपूर्वी संसदेने त्यांना पदच्युत केलं होतं, पण खान यांची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. त्यांच्या सभांना कारण अजूनही प्रचंड गर्दी होतीये. महत्त्वपूर्ण राजकीय पक्षही त्यांची ओळख अजूनही कायम आहे. मीडिया नियामक एजन्सीच्या सूचनांमुळे त्यांचं भाषण मात्र टीव्हीवरून प्रसारित करण्यात आलं नाही. लष्कर आणि न्यायव्यवस्थेबद्दल त्यांनी टीका केली होती आणि नियामकांनी म्हणूनच त्यांचं थेट भाषण प्रसारित करण्यावर बंदी घातली. जर्मनीने यावर्षी उर्वरित 3 अणुऊर्जा प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतलाय, पण गेल्या काही महिन्यांपासून ऊर्जेची कमतरता जाणवत असल्यानं 2 अणुऊर्जा प्रकल्प सुरू करण्याबद्दलचा निर्णय घेतला जाऊ शकतो. जर्मनीचे ऊर्जामंत्री रॉबर्ट हेबेक यांनी बर्लिनमधल्या पत्रकार परिषदेत याविषयीची माहिती दिली. सध्या जर्मनीमध्ये प्रचंड संकट जाणवतंय इंधन आणि ऊर्जेचं आणि त्यामुळेच तातडीनं निर्णय घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सोमवारी हिवाळ्यामध्ये काही भागामध्ये कपातीचा धोका टाळण्यासाठी येत्या काही आठवड्यात आणि महिन्यांमध्ये इंधन वापरामध्येच वीज वापरामध्ये 10% कपात करण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. युक्रेनमधल्या युद्धामुळे पुरवठादार रशियाबरोबर तणाव आहे आणि त्यामुळेच मॅक्रॉन यांनी या संदर्भातला इशारा दिला. प्रयत्न पूर्णपणे केले जात आहेत, पण येत्या काही महिन्यात जर अशा पद्धतीनं कपात केली नाही तर सक्तीनं ऊर्जा बचतीचाच इंधन बचतीचाच विचार करावा लागेल असंही मॅक्रॉन म्हणाले. पुढची बातमी आपण बघतोय.
केनियामधली इथल्या सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्ष निवडणुकांच्या निकालांवर एकमतानं त्यांचं मत नाकारलं आहे. पूर्व आफ्रिकेच्या या स्थिर लोकशाहीमध्ये रुटो यांचा विजयावर त्यामुळे शिक्कामोर्तब झालंय. 13 सप्टेंबरला ते शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जाते. गेल्या आठवड्यात कोसोवोमधली बातमी आपण बघतो. 11 वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्काराबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. शेकडो निदर्शक यावेळी प्रिस्टिनामध्ये जमले होते. सरकार आणि तिथल्या वकिलांकडून कारवाईची मागणी करत यावेळी निदर्शकांनी राजधानीच्या मध्यभागी मोर्चा काढला होता. बलात्कार आणि लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या 3 अल्पवयीन मुलांसह 6 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. देशांचे संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री यांचा समावेश आहे. या दोन्ही मंत्र्यांनी संरक्षण क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी आणि त्यांच्या देशांचेच म्हणजे भारत आणि जपान या दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या मार्गांवर चर्चा अपेक्षित आहे. बघणार आहोत युक्रेन युद्धासंदर्भातल्या बातम्या. मॉस्कोमधल्याच म्हणजे रशियामधल्या न्यायालयानं क्रेमलिनवरच्याच म्हणजे तिथल्या संसदेवरच्या अनेक वर्षांपासून टीका करणाऱ्या नोवाया गॅझेटा या स्वतंत्र वृत्तपत्राच्या संलग्न असलेल्या मासिकाचा परवाना रद्द केलाय. युक्रेनमध्ये रशियाच्या विशेष लष्करी कारवाई दरम्यान हे दोन्ही निर्णय घेण्यात आलेत. रशियाचे मीडिया आणि इंटरनेट रेग्युलेटर रॉस्कोमनाडझोर यांनी नेवाया गॅझेटचा परवाना रद्द करण्यासाठी कोर्टात याचिका केली होती. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार रशियाचं संरक्षण मंत्रालय युक्रेन विरोधात सुरू असलेल्या युद्धासाठी उत्तर कोरियाकडून लाखो रॉकेट्स म्हणजे क्षेपणास्त्र आणि तोफखान्याची खरेदी करण्याच्या तयारीत आहे. पेंटागॉनचे प्रवक्ते जनरल पॅट्रिक रायडर यांनी याविषयीची माहिती माध्यमांना दिली. ऑगस्टमध्ये रशियाच्या सैन्यानं युक्रेनमधल्या युद्धभूमीवर वापरण्यासाठी इराणची निर्मिती असलेल्या ड्रोनची डिलिव्हरी घेतली अशी बायडन प्रशासनानं अलीकडेच याविषयीची पुष्टी केल्यानंतर हा निष्कर्ष समोर आल्याचं त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं. झापोरेझिया पॉवर प्लांटच्या परिसरात आण्विक सुरक्षा क्षेत्र तयार करण्याचं आवाहन IAEAनं केलेलं आहे. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे चेर्नोबिलसारखी आपत्ती पुन्हा ब्रेकनंतर तुमचं स्वागत. राज्यभर गणपती विसर्जनाचा जल्लोष पाहायला मिळाला. कोल्हापुरात चक्क ट्रॅक्टरच्या बोनेटवरती उभं राहून तरुणांनी डान्स केला. 1-2 नव्हे तर तब्बल 20 जणांनी ट्रॅक्टरच्या बोनेटवरती उभं राहून हा असा डान्स केला विसर्जन मिरवणुकीमध्ये. विरारमध्ये तर गणपती विसर्जनाच्या निमित्तानं सामाजिक सलोखा दिसून आला. जय जवान या मंडळाच्या मुस्लिम बांधवांनी विसर्जनासाठी आलेल्या भाविकांसाठी विनामूल्य नाश्ता आणि पाणी वाटपाचा उपक्रम राबवला. राज्यभरात गणपती बाप्पाचा विसर्जन सोहळ्याचा उत्साह आहे. दरम्यान धुळ्यामध्ये हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन घडलं. गणपती बाप्पावर मशिदीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली होती. धुळ्यामध्ये चला मंगलमूर्ती राजधानी दिल्लीमध्ये सुद्धा 10 दिवसांच्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. यावर्षी यमुना नदीमध्ये गणेश विसर्जनाची बंदी असल्यामुळे महाराष्ट्र सदनातील परिसरामध्ये कृत्रिम तलाव तयार करण्यात आला आणि याच तलावामध्ये गणपतींचं विसर्जन करण्यात आलं. जर्मनीतल्या एर्लांगन शहरामध्ये पारंपरिक पद्धतीनं बाप्पाला निरोप देण्यात आला. या ठिकाणी पहिल्यांदाच ढोल ताशांच्या गजरामध्ये मिरवणूक निघाली होती. या मिरवणुकीमध्ये शेकडो भारतीय सहभागी झाले.
मराठी विश्व फ्रँकेनतर्फे आयोजित केलेल्या मिरवणुकीमध्ये ढोल पथक सहभागी झालं होतं आणि अनेकांनी भारतीय थोर पुरुषांची वेशभूषा करत देखावे सादर केले. राज्यामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात असताना गणेश विसर्जनाला गालबोट लावणारी धक्कादायक घटना पनवेलमध्ये घडली. गणेश विसर्जन घाटावर जनरेटरमधली वायर तुटून तब्बल 11 गणेश भक्तांना विजेचा झटका बसला. जखमींमध्ये चिमुरड्यांचा देखील समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. वडघर कोळीवाडा इथे विसर्जन घाटाजवळ गणेश भक्तांना विसर्जनासाठी पुरेसा उजेड मिळावा यासाठी हा जनरेटर लावण्यात आलेला होता. परंतु मुसळधार पावसामुळे जनरेटरची वायर तुटली आणि मानस कुंभार या तरुणाच्या अंगावरती पडल्यानं त्याला विजेचा शॉक लागला. हे पाहून त्याचे कुटुंबीय त्याला वाचवण्यासाठी आले असता त्यांना देखील विजेचा शॉक बसला. यापैकी 6 जण पनवेल उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. पटवर्धन हॉस्पिटल इथे 2 जण दाखल आहेत तर लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दोघांना भरती करण्यात आलंय. पटेल हॉस्पिटल पनवेल या ठिकाणी एका व्यक्तीवरती उपचार सुरू आहेत. यवतमाळच्या आर्णी तालुक्यामध्ये गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या 2 मुलांचा नाल्यामध्ये बुडून मृत्यू झाला. गोकुळ दत्ता टेटर आणि सोपान गावंडे अशी मृत तरुणांची नावं आहेत. दोघे जण मित्रांसोबत विसर्जनासाठी गेले होते आणि यावेळी पाण्यात उतरले असता दोघेही बुडले. यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी वेळीच उपचार न केल्यामुळे मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप संतप्त नातेवाईकांनी केला. आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे यवतमाळमधून आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. भास्कर, या 2 जणांचा बुडून मृत्यू झाला, मात्र त्यांच्या नातेवाईकांकडून नेमका काय आरोप केला जातोय? श्वेता, कालपासून घरगुती जे गणपती आहे आणि मंडळाचे जे गणपती आहे यांचं विसर्जन सुरू झालेलं आहे आणि अशातच काल महागाव कलगाव म्हणून जे गाव आहे यवतमाळपासून एक जवळपास 60 किलोमीटर अंतरावर हे गाव येतं आर्णी तालुक्यामध्ये. या ठिकाणी घरगुती गणपतीचं विसर्जन झालं आणि त्यानंतर जो ज्या गणपतीचं विसर्जन करण्यात आलं तो पाण्यात बुडाला की नाही हे पाहण्यासाठी इकडे जे 2 तरुण आणि 2 जण गेले होते आणि त्यानंतर त्यांना तो गणपती त्याच ठिकाणी तरंगताना दिसला म्हणून ते पाण्यात उतरले आणि त्या ठिकाणी त्यांचा बुडून ते त्या ठिकाणी बुडाले. मात्र ज्यावेळेस त्यांना बाहेर काढण्यात आलं त्यावेळेस काही प्रमाणात म्हणजे त्यांचा प्राण होता अशा प्रकारची माहिती आपल्याकडे आहे. दुसरा विषय असा की त्या लोकांना त्या दोन्ही तरुणांना अशा परिस्थितीमध्ये आर्णीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये घेऊन आले. मात्र त्या ठिकाणी त्यांच्यावर वेळेत उपचार झाला नाही अशा प्रकारचा आरोप या तरुणांच्या नातेवाईकांनी केलेला आणि त्यामुळेच त्या तरुणांचा मृत्यू झाला असंही ते म्हणतात. मात्र एक गोष्ट नक्की आहे श्वेता की यवतमाळ जिल्हा असो किंवा महाराष्ट्र असो अशा गणपतीचं ज्यावेळेस विसर्जन होतात त्यावेळेस अशा प्रकारच्या दुर्घटना घडत आहेत. दरवर्षीचा हा प्रकार आहे. मात्र तरी सुद्धा बरेच सावधतेनं वागताना ते या ठिकाणी दिसत नाही आणि त्यामुळेच अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी घडताना उघडकीस येत आहे. भास्कर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. विसर्जनादरम्यान गेलेल्या 2 जणांचा बुडून मृत्यू झाला यवतमाळमध्ये. ठाण्यामध्ये गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी उत्सवाला गालबोट लागलं, कारण ठाण्यातील कोलबाडमध्ये गणपती मंडपावरती एक झाड कोसळलं आणि या दुर्घटनेमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. ठाण्यातल्या कोलबाडमध्ये गणेशोत्सवाच्या मंडपावरती एक झाड कोसळलं आणि यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आणि गणेशोत्सवाला गालबोट लावणारी ही घटना ठाण्याच्या कोलबाडमध्ये घडली. आणखी एका भीषण अपघाताची बातमी आहे. नागपूरच्या सक्करदरा उड्डाणपुलावरती कार आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करताना कारनं धडक दिल्यानं दुचाकीवरती असलेले 4 जण उड्डाणपुलावरून थेट खाली कोसळले आणि या भीषण अपघातात दुचाकीवरील 4घांचाही मृत्यू झाला. यात 2 चिमुकल्यांचा देखील समावेश आहे. कार ही आवारी चौकाकडून भांडे प्लॉट चौकाकडे जात होती आणि त्यावेळी हा भीषण अपघात झालाय. नागपुरातून आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत जोडले गेलेत. तुषार, हा काल रात्री किती वाजताच्या दरम्यान घडलेला अपघात, नेमकं काय काय झालं? निश्चित अत्यंत धक्कादायक ही संपूर्ण घटना आहे. साधारण 10:30 वाजताच्या सुमारामध्ये ही घटना घडली आणि हिट अँड ड्राईव्हचा हा संपूर्ण प्रकार आहे. ज्या चालकाने या दुचाकीला धडक दिलेली होती तो मतधुंद अवस्थेमध्ये होता आणि इतकंच नाही तर पोलिसांना त्याच्या गाडीमध्ये
दारूच्या बाटल्या देखील सापडल्या. आपण सध्या घटनास्थळामध्ये आहे. जर का आपण बघितलं तर या घटनास्थळावर आपल्याला आत्ताही आपण बघू शकतो की अपघाताची काही अवशेष इथं पाहायला मिळतात. म्हणजे जर का रस्त्यावर ते जे रक्त असेल, रक्त देखील इथं सांडलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट की या उंचीवर म्हणजे वर ओव्हरब्रिजवरनं दुचाकी स्वार चाललेले होते, ते आपल्या घरी परत जात होते. 2 दुचाक्या स्वारला एकाएक त्या चालकाने धडक दिली. दिनेश कडव नावाचा जो चालक होता तो मदधुंद अवस्थेमध्ये होता आणि जेव्हा अपघात झाल्यानंतर त्यांनी देखील स्वतःची जी गाडी आहे ती या ओव्हरब्रिजच्या सुरक्षा भिंतीला ठोकली. आणि महत्त्वाची गोष्ट की यामध्ये जो मृत्यू झाला त्यामध्ये एक 11 वर्षाचा वेदांत खापेकर मुलगा आहे आणि एक विवान खापेकर 5 वर्षाचा मुलगा, या दोघांचा छोट्या मुलांचा मृत्यू झाला. सोबतच 2 वयस्क नागरिक आहेत ज्यांचा मृत्यू झाला, त्यामध्ये विनोद खापेकर आणि लक्ष्मी खापेकर. म्हणजे एकूण 4 लोकांचा मृत्यू झाला तर 4 लोक गंभीर जखमी आहे. ही संपूर्ण घटना अशा प्रकारे घडली की जो चालक होता, जो मदधुंद अवस्थेमध्ये गाडी वेगाने चालवत होता, त्यांनी स्वतःचा ट्रॅक सोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांच्या ट्रॅकवर गाडी नेली आणि नंतर मग सुसाट वेगाने तो जात असताना समोरून येणाऱ्या 2 दुचाकींना त्यांनी समोरासमोर धडक दिली. त्यामध्ये ही घटना घडली आणि तुम्ही बघू शकता की साधारण 40 फूट उंचीवरनं ते दुचाकीवर असलेले 4ही प्रवासी खाली कोसळले. त्यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर चौघांचा जे चौघं आहे ते अत्यंत गंभीर जखमी झालेले आहे. पण निश्चित अत्यंत धक्कादायक हा संपूर्ण प्रकार म्हणावे लागेल की काल संपूर्ण राज्यामध्ये गणेशोत्सवाचा आनंद साजरा होत असताना ही घटना घडली आणि जो चालक आहे त्याच्या घरी स्वतः गणपती बसला होता. असं असताना देखील तो मदधुंद अवस्थेमध्ये ही वेगाने गाडी चालवत घरी परत जात होता आणि पोलिसांनी त्याच्या वाहनाची जेव्हा तपासणी केली का त्याच्या वाहनामध्ये पोलिसांना दारूच्या बाटल्या देखील सापडल्या. तर या संपूर्ण घटनेचा पोलीस तपास करत आहे. पण एक निश्चित धक्कादायक घटना म्हणावी लागेल की ज्यामध्ये निष्पाक नागरिकांना आपला जीव गमावा लागला. बरं तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. रत्नागिरीच्या माजी पंचायत समिती सभापती स्वप्नाली सावंत गेल्या 10 दिवसांपासून बेपत्ता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणात पोलिसांना घातपाताचा संशय असून त्या दृष्टीनं सुद्धा तपासाला वेग आलाय. त्यांचे पती आणि शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुकांत सावंत यांची देखील पोलिसांनी चौकशी केली आहे. मात्र अजून तरी कोणताही उलगडा झालेला नाही. 1 सप्टेंबरला दुपारच्या सुमारास घरातून कोणालाही न सांगता स्वप्नाली अचानक बेपत्ता झाल्या होत्या. सुकांत आणि स्वप्नाली यांच्यात काही काळापासून वाद सुरू होता. अनेकदा हा वाद चव्हाट्यावर सुद्धा आलाय. पोलीस स्थानकात वेगवेगळ्या तक्रारीवरून गुन्हे सुद्धा दाखल आहेत. परंतु त्या बेपत्ता असल्याची तक्रार त्यांचे पती सुकांत सावंत यांनी स्वतः नोंदवली आहे. त्यामुळे स्वप्नाली यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सर्व यंत्रणा कामाला लावली असून श्वान पथकाची सुद्धा मदत घेतली जाते. त्यांच्या घराचा परिसर पिंजून काढण्यात आलाय. मात्र अद्यापही पोलिसांच्या हाती काही लागलेलं नाही. त्यामुळे स्वप्नाली यांचा शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. रत्नागिरीमध्ये 10 दिवसांपासून स्वप्नाली सावंत या बेपत्ता आहेत. 10 दिवस झाले तरी त्यांचा अजून काही थांगपत्ता लागलेला नाही. पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे त्यांचा शोध घेण्याचं. गडचिरोलीचे भाजपचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी भाजपच्याच चामोर्शीचे नगरसेवक आशिष पिपरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केली. गणपतीची वर्गणी मागण्यासाठी पिपरे होळी यांच्याकडे आले होते. आपल्याच पक्षातील आमदारांना अपमान केल्याने संतप्त झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे बॅनर जाळून निषेध केला. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. नेते आणि कार्यकर्त्यांमधील मतभेद उघड झालेत आणि तेली समाजाकडून सुद्धा पत्रक काढून आमदार होळी यांचा निषेध करण्यात आला. मुसळधार पावसानं मनमाड शहर परिसरामध्ये जोरदार हजेरी लावली. मेघगर्जनेसह मुसळधार पावसानं अनेक भागांना झोडपून काढलं आणि शहरातून वाहणाऱ्या रामगुळणा आणि पांझण या दोन्ही नद्यांना पूर आल्यामुळे 4 पूल पाण्याखाली गेलेत. मंदिर दर्गासह अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तर काही भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. शहरातले जवळपास सर्वच रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहनधारकांना सुद्धा फटका बसलाय. भारतीय रेल्वेच्या वंदे भारत एक्सप्रेसची ट्रेनची आज पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद ते मुंबई अशा अपलाईनवरती यशस्वी चाचणी पार पडली.
15 सप्टेंबरपर्यंत पश्चिम रेल्वेच्या या ट्रॅकवरती ट्रेनच्या सर्व चाचण्या पूर्ण होतील आणि त्यानंतर लवकरच नवी वंदे भारत एक्सप्रेस धावेल अशी माहिती समोर आली आहे. चाचणी दरम्यान वंदे भारत पालघरमधून मुंबईकडे रवाना झाली. भारतीय बनावटीची ही ट्रेन 16 डब्यांची असून 130 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगात या ट्रेनची चाचणी यशस्वीरित्या घेण्यात आली. इतरही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोतच एका छोट्याशा ब्रेक नंतर. मात्र तुम्ही पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. बोरी यांनी पदाचा भार हाती घेतला, पण 6 मंत्रालयांचे त्यांनी आता चेहरे बदललेले आहेत. त्यामध्ये नेतृत्वात त्यांनी बदल केलाय. ज्यात पहिल्या मंत्रिमंडळात फेरबदल झाला आणि तेव्हापासून त्यांच्या रेटिंगमध्ये मोठी घसरण झाल्याचं म्हटलं जात आहे. इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग आणि जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष फ्रँक वॉल्टर स्टेनमायर यांनी मंगळवारी उत्तर जर्मनीत असलेल्या बर्गन बेल्सेनच्या कारागृहाला भेट दिली. सोव्हिएत युनियनच्या काळात या कारागृहात 52,000पेक्षा जास्त ज्यू कैद्यांचा मृत्यू झाला होता आणि 19,000हून जास्त युद्धकैदी जवळच्या कॅम्पमध्ये त्यांचा मृत्यू ओढवला होता. हर्झोग यांनी त्यांचे वडील त्याचबरोबर माजी इस्रायली राष्ट्राध्यक्ष शॅम हर्झोग यांच्याबद्दल देखील अनेक आठवणींना यावेळी उजाळा दिला. एप्रिल 1945मध्ये या भागातल्या कारागृहामध्ये ब्रिटिश सैन्याचे अधिकारी म्हणून ते कार्यरत होते. याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. जर्मनीनं इस्रायलला कायम पाठिंबा देण्याचं आवाहन यावेळी हर्झोग यांनी केलं. या आठवड्याच्या सुरुवातीलाच ते जर्मनीच्या दौऱ्यावर आले होते. सोमवारी त्यांनी म्युनिकमध्ये 1972च्या म्युनिक ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान पॅलेस्टाईनी दहशतवाद्यांनी मारलेल्या 11 इस्रायली खेळाडूंच्या 50व्या स्मृतिदिन निमित्तानं आयोजित कार्यक्रमातही सहभाग घेतला होता. तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांनी बाल्कन देशांचा दौरा सुरू केला. हा 3 दिवसांचा दौरा होता, ज्यात पहिल्या मुक्कामासाठी एर्दोगान मंगळवारी साराजेव्हमध्ये पोहोचले. बोस्नियाचे अधिकारी आणि सरकारच्या सदस्यांनी त्यांचं स्वागत केलं. बोस्निया आणि तुर्कस्तानच्या आर्थिक विकासात सुधारणा करण्याच्या उद्देशानं दोन्ही देशांमधील बैठकीत ते सहभागी होत आहेत. सर्बियाचे अध्यक्ष अलेक्झांडर वुकिक यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली. बातमी शेजारच्या देशातलीच म्हणजे पाकिस्तानमधली, कारण पाकिस्तानमधल्या पूरस्थितीमुळे अनेक रहिवाशांना घरं सोडून स्थलांतरित व्हावं लागतंय. पुराचं पाणी सोडायचं आहे, त्यामुळे त्यांना आसपासची घरं मोकळी करावी लागली आहेत. प्रशासनाला पाणी गावांमध्ये शिरले, नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. बोटीतून दुसरीकडे जाण्यासाठी प्रत्येक व्यक्तीमागे 200 रुपये मोजावे लागतात. पण आसरा कुठे घ्यायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. 30 लाखांहून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसलाय. त्या दरम्यान $10 बिलियन नुकसान झाल्याचा अंदाज सरकारनं व्यक्त केलाय. पंजाब, सिंध, बलुचिस्तान, खैबर पख्तुनवा प्रांत पुरामध्ये सर्वात जास्त प्रभावित झालाय. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा आणि लहान मुलांचा समावेश आहे. गेल्याच आठवड्यात अमेरिकेनं पाकिस्तानी पूरग्रस्तांसाठी $30 मिलियन मदत जाहीर केली. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पेशावरमध्ये त्यांनी हजारो समर्थकांना संबोधित केलं. 5 महिन्यांपूर्वी संसदेनं त्यांना पदच्युत केलं होतं, पण खान यांची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. त्यांच्या सभांना कारण अजूनही प्रचंड गर्दी होतीये. महत्त्वपूर्ण राजकीय पक्षही त्यांची ओळख अजूनही कायम आहे. मीडिया नियामक एजन्सीच्या सूचनांमुळे त्यांचं भाषण मात्र टीव्हीवरून प्रसारित करण्यात आलं नाही. लष्कर आणि न्यायव्यवस्थेबद्दल त्यांनी टीका केली होती आणि नियामकांनी म्हणूनच त्यांचं थेट भाषण प्रसारित करण्यावर बंदी घातली. जर्मनीनं यावर्षी उर्वरित 3 अणुऊर्जा प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतलाय. पण गेल्या काही महिन्यांपासून ऊर्जेची कमतरता जाणवत असल्यानं 2 अणुऊर्जा प्रकल्प सुरू करण्याबद्दलचा निर्णय घेतला जाऊ शकतो. जर्मनीचे ऊर्जामंत्री रॉबर्ट हेबेक यांनी बर्लिनमधल्या पत्रकार परिषदेत याविषयीची माहिती दिली. सध्या जर्मनीमध्ये प्रचंड संकट जाणवतंय इंधन आणि ऊर्जेचं, आणि त्यामुळेच तातडीनं निर्णय घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सोमवारी हिवाळ्यामध्ये काही भागामध्ये कपातीचा धोका टाळण्यासाठी येत्या काही आठवड्यात आणि महिन्यांमध्ये इंधन वापरामध्येच वीज वापरामध्ये 10% कपात करण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. युक्रेनमधल्या युद्धामुळे पुरवठादार रशियाबरोबर तणाव आहे आणि त्यामुळेच मॅक्रॉन यांनी या संदर्भातला इशारा दिला. प्रयत्न पूर्णपणे केले जात आहेत, पण येत्या काही महिन्यात जर अशा पद्धतीनं कपात केली नाही तर सक्तीनं ऊर्जा बचतीचाच, इंधन बचतीचाच विचार करावा लागेल, असंही मॅक्रॉन म्हणाले. पुढची बातमी आपण बघतोय. केनियामधली इथल्या सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्ष निवडणुकांच्या निकालांवर एकमतानं त्यांचं मत नाकारलं आहे. पूर्व आफ्रिकेच्या या स्थिर लोकशाहीमध्ये रुटो
ब्रेकनंतर पुढची बातमी आहे. गणेश विसर्जनादरम्यान हरियाणामध्ये 2 मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. यामध्ये एकूण 7 जणांचा मृत्यू झालाय. महेंद्रगडमधील झगडोली गावाजवळ एका कालव्यामध्ये सुमारे 20 ते 22 लोक गणेश विसर्जनासाठी गेले होते आणि या दरम्यान बुडून 4 मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. आतापर्यंत 4 सुखरूप बाहेर काढण्यात आलं. सध्या युद्धपातळीवरती बचाव कार्य सुरू आहे. तर इकडे सोनीपतमध्ये विसर्जनादरम्यान 3 जणांचा बुडून मृत्यू झाला आणि या दुर्घटनांवरती मुख्यमंत्री खट्टर यांनी शोक व्यक्त केलाय. उत्तर प्रदेशातल्या उन्नावमध्ये सुद्धा गणेश विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. 5 मुलं बुडली आहेत. 5 पैकी 3 मृत्यू झाला असून इतर 2 शोध सुरू आहे. उत्तर प्रदेशातल्या उन्नावमध्ये गणेश विसर्जनादरम्यान 5 मुलं बुडलीत. त्यापैकी 3 जणांचा शोध लागलाय, मात्र 2 जण अजूनही बेपत्ता आहेत. रेल्वे रूळ ओलांडताना अपघात होण्याचा धोका असून सुद्धा रेल्वे स्थानक परिसरामध्ये धोका पत्करून नागरिक रूळ ओलांडत असल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. पादचारी मार्ग उपलब्ध असून सुद्धा अनेकांकडून त्याचा वापर केला जात नाही. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये घडली आहे. एक महिला रेल्वे रुळावरून प्लॅटफॉर्मवरती चढण्याचा प्रयत्न करते, मात्र तिला काही वर येता येत नव्हतं. यावेळी तिनं मदतीसाठी आवाज दिला, तेव्हा सतर्क आरपीएफनं त्या महिलेला मदतीचा हात देत तिला प्लॅटफॉर्मवरती ओढलं आणि तितक्यात एक भरधाव एक्सप्रेस स्टेशनवरती दाखल झाली. मात्र त्या महिलेनं इकडे तिकडे न पाहता प्लॅटफॉर्मच्या किनारी राहिलेली पाण्याची बाटली घेण्यासाठी हात पुढे केला आणि क्षणार्धात सुसाट गाडी बाजूने गेली. त्यावेळी प्लॅटफॉर्मवरती उभ्या असलेल्या आरपीएफ जवानाला सुद्धा क्षणभर काहीच सुचलं नाही. गेल्या वर्षभरात गुजरात हे ड्रग्जचं केंद्र बनल्याच्या अनेक घटना पाहायला मिळाल्या. त्यामुळे सध्या गुजरात एटीएस एकामागोमाग एक ड्रग्ज माफियांच्या मुसक्या आवळत आहेत. अशाच एका कारवाईमध्ये गुजरात एटीएसला मोठं यश मिळालंय. कोलकाता बंदरावरती डीआरआयनं केलेल्या मेगा सर्च ऑपरेशनमध्ये भंगाराच्या कंटेनरमध्ये तब्बल 200 कोटी रुपयांचं हेरॉईन जप्त करण्यात आलं आणि हा कंटेनर फेब्रुवारी महिन्यात दुबईहून कोलकाता बंदरामध्ये पोहोचला होता. 12 गिअरबॉक्समध्ये ड्रग्ज लपवण्यात आले होते. गुजरात एटीएसला मिळालेल्या माहितीच्या आधारे ढिगाऱ्यातून 39.5 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एकूण किंमत 197.82 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येते. दिल्लीतील इंडिया गेट परिसरामध्ये सांस्कृतिक मंत्रालयातर्फे ड्रोन शोचं आयोजन करण्यात आलं आणि या दरम्यान इंडिया गेटवरती ड्रोनच्या माध्यमातून नेताजी सुभाषचंद्र बोस यांची प्रतिमा तयार करण्यात आली. देशभक्तीपर गीतांनी नेताजींच्या प्रतिमेनं आकाश उजळून निघालं आणि या शोसाठी 250 ड्रोनचा वापर करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनचे राजे म्हणून आज पदग्रहण करणार आहेत. प्रिन्स चार्ल्स हे राजे चार्ल्स तिसरे म्हणून ओळखले जाणार आहेत. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता सेंट जेम्स पॅलेसमधील बैठकीमध्ये चार्ल्स यांना अधिकृतपणे ब्रिटनचे राजे म्हणून घोषित केलं जाणार आहे. आज पार पडणाऱ्या या पदग्रहण कार्यक्रमामध्ये सुमारे 700 पाहुणे सहभागी होण्याची शक्यता आहे. यामध्ये ज्येष्ठ खासदारांचा एक गट, काही अधिकारी, राष्ट्रकुल देशातील उच्चायुक्त सहभागी होतील आणि कमी वेळेत पदग्रहण सोहळा आयोजित झाल्यामुळे अनेक पाहुणे या कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. आणि या सविस्तर बातम्यांसोबतच वेळ झाली मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आत्ता इथेच थांबण्याची. नमस्कार.